चाटे सरांबद्दल मी काय बोलणार. जमणारच नव्हते त्यांचे आजच्या या चोर पिढीशी. जमणारच नव्हते त्यांचे आजच्या या चोर पिढीशी. ते येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होते. ते येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होते. सर, तुम्ही येणाऱ्या काळाची अनमोल अनामत आहात. ठरवीन ते करीनच आणि करीन ते उत्तमच करीन या आत्मविश्वासानंच तुम्ही वावरता. सर, तुम्ही केवळ ज्ञानोपासक नाही, कलोपासक देखील आहात. म्हणूनच बिनधास्त, चिमणी पाखरं यासारख्या चित्रपटांची निर्मिती तुम्ही केलेली आहे. आणि या चित्रपटातून केवळ मनोरंजन नाही तर मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे, संदेश दिलेला आहे. याचबरोबर समाजसेवेचं व्रत देखील ते अखंडपणे चालवत आहेत. म्हणूनच आपल्या आदर्श कार्यपद्धतीच्या शाळांची देखील स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याचंही काम ते बघतायत. चाटे पब्लिकेशन्स आहेत, त्यातून चाटेंच्या नोट्स ज्याचा उल्लेख आत्ता भाले सरांनी केला, ज्याचा उपयोग फक्त चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नाही तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घ्यायचा त्या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. असे हे ज्ञानोपासक, कलोपासक, समाजसेवक आणि काय काय उपमा देऊ, माझ्याकडे शब्द कमी आहेत. आपण आता त्यांनाच ऐकूया त्यांच्या शब्दातून. मच्छिंद्र चाटे सर, प्रचंड स्वागत. जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, पालकगण हो आणि शिक्षणप्रेमींनो, मी विद्यार्थ्यांना नेहमी मित्र मानतो आणि मीही स्वतःला एक विद्यार्थीच मानतो. माझा अभ्यास संपलेला नाही, माझ्या परीक्षा अजून संपलेल्या नाहीत. जशी स्वप्न मी माझ्या मित्रांना देतोय, विद्यार्थ्यांना देतोय, तशीच खूप मोठी स्वप्न मी माझ्यासुद्धा डोळ्यासमोर ठेवलेली आहेत आणि ती स्वप्न मला साकार करायची आहेत. योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम या गोष्टींवर एक 18 वर्षांपूर्वी माझा विश्वास बसला आणि ज्यावेळी चाटे क्लासेसची सुरुवात केली तेव्हा चाटे क्लासेसच्या जाहिरातीमध्ये एक कायम येणारं वाक्य असावं म्हणून मी एक वाक्य बनवलं. योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. आणि या 18 वर्षांमध्ये हे वाक्य बदलावं असं मला कधीच वाटलं नाही. आणि जे विद्यार्थी आले चाटे क्लासेसमध्ये या 17-18 वर्षांमध्ये, त्या विद्यार्थ्यांची संख्या ही 3 ते 3.5 लाख आहे. केवळ मी प्रत्यक्ष शिकवण्याचा हट्ट सोडल्यामुळंच चाटे क्लासेसचा लाभ मी इतक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. ज्यांना काहीतरी भव्यदिव्य करायचं असतं त्या व्यक्तींना सहकार्यांशिवाय पर्याय नसतो. माझ्यासारखं प्रभावी फिजिक्स शिकवणाऱ्या माणसांची मी एक फळी निर्माण केली. माझ्याप्रमाणेच प्रभावी मॅथमॅटिक्स शिकवणारे मी एक फळी निर्माण केली. माझ्या सगळ्या फिजिक्सच्या प्राध्यापकांना, शिक्षकांना, मॅथमॅटिक्सच्या सगळ्या विषयांच्या शिक्षकांना मी पहिल्या दिवशी सांगतो की वर्गात जाताना कागद चिठ्ठी नको, विषय तुम्हाला पाठ पाहिजे. जर नोट्स, कागद, चिठ्ठ्या यांचा आधार घेऊन तुम्ही शिकवणार असाल तर याचा अर्थ तुमच्याच संकल्पना स्पष्ट नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, पालकगण हो, तुम्ही प्रत्यक्ष मला खूप कमी वेळा पाहिलं असेल, अप्रत्यक्षरित्या पाहिलं असेल, पण या शहराशी, औरंगाबाद शहराशी माझा खूप जवळचा संबंध आहे. माझं स्वतःचं शिक्षण याच शहरात, आपण आता जिथं बसलो आहोत तिथून 100 मीटरच्या अंतरावर एक शाळा होती, शासकीय विद्यानिकेतन.
आंबा अप्सरा टॉकीजच्या समोर. तिथे आता जिल्हा परिषद आहे. तिथे 1975 साली माझं शालेय शिक्षण सुरू झालं. एक अतिशय सुंदर, अतिशय चांगली शाळा, असाच मी शासकीय विद्यानिकेतनचा उल्लेख नेहमी करतो. आणि माझ्या जडणघडणीमध्ये या शाळेचं महत्त्व मी खूप मोठं मानतो. गुरुशिवाय यश मिळू शकत नाही. त्या शाळेने मला घडवलं आणि म्हणूनच त्या शाळेसारख्या अनेक शाळा मला महाराष्ट्रात सुरू करायच्यात. काही शाळा मी सुरू केलेल्या आहेत. कोचिंग क्लासेसची सुरुवातीतून माझं शिक्षण सुरू झालं. नंतर ही शाळा देवगिरी कॉलेजच्या समोर शिफ्ट झाली. 1981 साली मी 10वी झालो. नंतर 11वी 12वीचं शिक्षण मी इथल्या गव्हर्नमेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये घेतलं. त्याच्यानंतरचं इंजिनिअरिंग शिक्षण मी इथल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलं. हे सगळं शिक्षण माझं याच शहरात पूर्ण झालेलं आहे. आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना मी घरगुती स्वरूपात सुरू केलेला चाटे कोचिंग क्लासेस हा 1991 नंतर एक मोठा क्लास झाला. 1994 ते 95 पर्यंत या शहरामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. आणि त्यावेळी जसं आता भाले सरांनी सांगितलं की माझ्या बहिणीची मुलगी जी मुंबईत शिकत होती तिला चाटे क्लासेसचा फायदा व्हावा म्हणून मी मुंबईतून औरंगाबादला बोलवलं. आणि 4 वर्ष ती औरंगाबादमध्ये केवळ चाटे क्लासेससाठी होती. हे एक उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणं त्या काळात मला आठवतात की केवळ चाटे क्लासेससाठी मुंबई, पुणे, विदर्भ या भागातून अनेक पालक त्यांच्या मुलांना औरंगाबादला पाठवत असत. बऱ्याच वेळा काही रेसिडेन्शियल सोयी पण मी केल्या. आणि 95ला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की शिक्षणाची व्याप्ती, शिक्षणाबद्दलची जागरूकता, आपण ज्या प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रात काम करतो आहोत ती गरज ही फक्त औरंगाबाद शहरापुरती नाही, सगळ्या महाराष्ट्राची आहे, पूर्ण देशाची आहे. आणि त्यामुळं आपण या शहरामध्ये पसरलंच पाहिजे. आणि 1996ला मी हा निर्णय घेतल्यानंतर फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 96 ते 98 या 2 वर्षांच्या काळात चाटे क्लासेसच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या. आणि चाटे क्लासेसला जिथं गेलो तिथं फक्त यश आणि यशच मिळालं. मित्रांनो, स्वप्न पाहण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मोठी स्वप्न पाहण्याचा निश्चित अधिकार आहे. आणि प्रत्येकानं ही स्वप्न पाहिलीच पाहिजेत. स्वप्न पाहण्यात दरिद्रीपणा करू नका. स्वप्न पहा, स्वप्नांचं ध्येयात रूपांतर करा, ध्येयाचे टप्पे ठरवा, प्रत्येक टप्प्यात स्वतःचं उद्दिष्ट ठरवा, ते उद्दिष्ट पार पाडा. ते उद्दिष्ट पार पाडताना काय अडचणी येतात त्या पहा आणि त्या अडचणी दूर करून प्रत्येक टप्प्यात उद्दिष्ट गाठत 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 पुढे जाण्याचा प्रवास कधीही थांबवू नका. तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. आजचं सगळंच वातावरण पाहिलं की मनाला खूप यातना होतात. खास करून जी एक विचित्र विचारसरणी गेल्या 10 वर्षामध्ये या देशात मूळ धरू लागली आहे, ती विचारसरणी खूप चीड आणणारी. झटपट यश पाहिजे. आजच्या या पिढीला झटपट यश पाहिजे. झटपट पैसे मिळावेत, बंगला बांधावा, गाडी यावी,
सुंदर बायको असावी, आपल्या हातात सगळे अधिकार यावेत, आपल्याला लोकांनी मोठं म्हणावं. पण कसं? झटपट. मी तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त विध्वंसक गोष्टीच झटपट घडू शकतात. चांगल्या गोष्टी कधीही झटपट घडत नाही. फक्त विध्वंसक गोष्टी, सुनामी म्हणा, भूकंप म्हणा, मोठं वादळ म्हणा, पाऊस म्हणा, विनाशकारी गोष्टी क्षणार्धात येतात आणि चांगल्या गोष्टींचा नाश करून जातात. कुठलंही सृजनात्मक कार्य, क्रिएटिव्ह वर्क, नवनिर्मिती ही कधीही झटपट होत नसते. एका छोट्याशा बीजापासून एक खूप मोठा वृक्ष उभा राहतो. हे नैसर्गिक ज्ञान आपणही ओळखतो, पण त्या छोट्याच्या बीजाचा वृक्ष होण्यासाठी एक सुपीक जमीन लागते, पाणी लागतं, खत लागतं, सूर्यप्रकाश लागतो, आणि तरीही कित्येक वर्ष थांबावं लागतं जेव्हा त्या बीजाचं एका मोठ्या वृक्षात रूपांतर होतं. झटपट बीजापासून वृक्ष तयार होत नाही. ही एक दीर्घ प्रक्रिया असते. फक्त आणि फक्त विध्वंसक गोष्टीच झटपट होऊ शकतात. आणि त्यामुळं जी माणसं खरोखरच ह्या दिवा स्वप्नामध्ये वावरत असतात की आपण झटपट काहीतरी यश मिळवावं, आणि ही दिवा स्वप्न जेव्हा पूर्ततेसाठी माणूस प्रयत्न करतो तेव्हा तो फक्त गुन्हेगारी किंवा विध्वंसाकडेच वळतो. असं होऊ देऊ नका. तुम्हाला यश मिळवायचे, तुम्हाला गुणवत्ता मिळवायची, तुम्हाला पैसा मिळवायचा आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचे, तुम्हाला जीवनात सगळ्यांनी आपणाला मान द्यावा, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं वाटत असेल तर त्याचा एक आणि एकच मार्ग आहे, फक्त अथक परिश्रम. फक्त अथक परिश्रम. आणि या अथक परिश्रमाला योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि नियोजन या गोष्टींची साथ मिळते तेव्हा तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकता. माझं तरुण पिढीला, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना खास करून प्रत्येकानं शांत डोक्यानं चिंतन करून झटपट यश न मिळवता यशासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारलाच पाहिजे, हे कधीही विसरू नका. मंचावर येण्यापूर्वी आम्ही गोविंद भाईंच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण केलं. गोविंद भाई ही आमची प्रेरणा आहे. हा माणूस स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात मराठवाडा हैदराबाद पासून मुक्त व्हावा यासाठी या माणसाने खूप मेहनत केली. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा राजकारणाला फाटा देऊन इथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हाच ध्यास घेतला. आणि त्या ध्यासातून हे एवढं मोठं भव्य शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. गोविंद भाईंच्या कर्तृत्वाला माझं मनापासून सलाम. कारण खूप कमी माणसं आहेत की ज्यांना सत्ता मिळू शकते, पण आपली पिढी, पुढची पिढी घडावी, शिक्षण त्यांना द्यावं यासाठी झटणारी खूप कमी माणसं आहेत. आणि मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत झगडला. आणि मराठवाड्यावर यांनी कधीही अन्याय होऊ दिला नाही, खास करून इथल्या विद्यार्थ्यांवर. अशी दूरदृष्टी असणारी माणसं आज समाजात कमी दिसतात, म्हणून मनात थोडीशी शंकेची पाल चुकते
की हे पुढं कसं होईल. विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो किंवा त्याला कमी गुण मिळतात, याचं कारण त्या विद्यार्थ्याला प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम कुठंतरी घडत नाही. टीव्ही मालिका आणि व्हिडिओ गेम्स या गोष्टीमुळं विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं. त्यांना वेळीच जागं करा, कारण हे नुकसान न भरून निघणार. भरून निघणारं नुकसान झालं ना तर वाईट वाटत नाही. माझ्या खिशातून 1500 रुपये पडले, मला कधीच वाईट वाटत नाही. पण माझे 2 तास वाया गेले तर मला वाईट वाटतं, कारण 1500 रुपये परत मिळतील, पण गेलेले 2 तास परत मिळत नाही. आणि ज्या वयात तुम्ही शिकायचं, ज्या वयामध्ये तुम्ही उज्ज्वल भवितव्याचा पाया रचायचा, ज्या वयामध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या, त्या वयामध्ये तुम्ही टीव्ही मालिका पाहणार असाल, व्हिडिओ गेम्स खेळणार असाल आणि त्या वयामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार असाल, तर तुमच्या उज्ज्वल भवितव्याची इमारत कदापिही व्यवस्थित उभी राहणार नाही. तर समजून घ्या, वेळ जाऊ देऊ नका. पालकांनाही काही गोष्टी मला निश्चित सांगायच्यात, की जो काही शैक्षणिक पॅटर्न आज आपण स्वीकारलेला आहे, त्या शिक्षण पद्धतीत दोष शोधू नका. आपणाला टीका करायला आणि दुसऱ्यावर दोष टाकायला खूप आवडतं. आयुष्यात माझ्या अपयशासाठी मला सदैव फक्त मलाच जबाबदार धरत आलोय. माझ्या अपयशाचं दोष मी कधीही इतरांवर टाकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं भवितव्य तुम्हाला घडवायचं आणि ते तुम्हीच घडवा. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मदत कुठे मिळते ते पहा, हे आवश्यक आहे. अनेक जण टीका करतात, शिक्षण क्षेत्रात हे चाललंय, यूं चाललंय, त्यूं चाललंय, असलं चाललंय, तसलं चाललंय. शिक्षण क्षेत्रात काहीही चाललेलं असू द्या, शिक्षण क्षेत्रात काहीही दोष असू द्या, शिक्षण संस्थांचे काहीही प्रॉब्लेम असू द्या, पण इथल्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्याची ताकद या शिक्षण पद्धतीत आहे आणि आहे. तुम्ही मराठी माध्यमातून शिकता आहात की इंग्रजी माध्यमातून शिकता आहात, या गोष्टी महत्त्वाच्या नाही. आत्ताच माझ्या बंधूंनी उल्लेख केला की मी अनेक देशांमध्ये फिरून आलो, तिथलं शिक्षण पाहून आलो. एक गोष्ट आज सर्वांना मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की प्रगत राष्ट्रांनी कितीही प्रगती करू द्या, आज ही सगळी प्रगत राष्ट्र अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि थोड्याफार प्रमाणात चीन सुद्धा आणि थोड्याफार प्रमाणात जपान सुद्धा, चीन आणि जपानचा अपवाद वगळता ही सगळी राष्ट्र मेडिकल, इंजिनिअरिंग, संगणन आणि इतर सायंटिफिक रिसर्चसाठी पूर्णपणे फक्त भारतावर अवलंबून आहेत. फक्त भारतावर अवलंबून आहेत. बिल गेट्सचं साम्राज्य हे फक्त भारतीय इंजिनियर्सवर अवलंबून आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की आज जागतिकीकरणाच्या काळात तुमची स्वप्न, तुमच्या स्वप्नांचा आवाका हा वाढला पाहिजे, उंचावला पाहिजे. तुम्ही डॉक्टर होणार असाल तर जगातल्या कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पोस्टपर्यंत पोहोचण्याची
किंवा स्वतःचं मोठं भव्य हॉस्पिटल उभी करण्याची स्वप्न तुम्ही पाहिली पाहिजेत. मेडिकल ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहू नका. तुम्ही इंजिनिअरिंग करणार असाल तर त्या दृष्टीनं तुमची स्वप्न सुद्धा मोठी असली पाहिजे. हे अवघड नाही. या मातीची ताकद तुम्ही नीट ओळखा. या मातीतून उद्या बिल गेट्स सारखे तरुण निर्माण होतील याची मला पक्की खात्री आहे. ही संधी तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त ती स्वप्न दिसली पाहिजे आणि ती स्वप्न पाहण्यासाठीची आवश्यक जमीन, आवश्यक पाया हा तुम्हाला विद्यार्थी दशेत घालता आला पाहिजे. शालेय शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे, हे कधीही विसरू नका. आणि जी मुलं शालेय शिक्षण घेत आहेत त्या मुलांना सुद्धा त्या कालावधीमध्ये कधीही या गोष्टीचा विसर पडू देऊ नका. शालेय शिक्षण पूर्ण होतं, विद्यार्थी 10वी करतो, 11वी 12वीत येतो, CETचं डोंगर समोर दिसतो, 12वीची परीक्षा असते. ही 2 वर्ष खूप महत्त्वाची असतात, करिअरला वळण देणारी असतात. शालेय शिक्षण हे पदवी शिक्षणासाठी आवश्यक क्वालिफिकेशन नाही. कारण 10वी पर्यंत शिकलेलं विज्ञान आणि गणित हे विषय तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिकण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसं फाउंडेशन तयार झालेलं नसतं. आणि त्यामुळं सायन्सच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात, संगणकाच्या क्षेत्रात, मेडिकलच्या क्षेत्रात जर तुम्हाला आपलं करिअर उभं करायचं असेल तर 11वी आणि 12वी ही 2 वर्ष फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विषयांचा जीव झोकून, जीव तोडून अभ्यास केला पाहिजे. आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे ॲडमिशन 11वी 12वीच्या मार्कांवर नाहीत ही गोष्ट खरी असली तरी पदवी शिक्षणाचा पाया हा 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमावरच आहे. आणि राहिला CETचा प्रश्न. CETची परीक्षा सुद्धा 11वी 12वीच्याच अभ्यासक्रमावर आहे. त्याच्यामुळे दुर्लक्ष, इथं होणारं तुमचं दुर्लक्ष. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुम्ही ज्या चुका करता त्या चुकांची किंमत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोजावीच लागते. तिथं माफी नाही. विद्यार्थी दशेमध्ये जो मुलगा इथं व्यवस्थित इंग्रजी शिकणार नाही, इंग्रजीवर प्रभाव आणता येणार नाही, त्या विद्यार्थ्याच्या जागतिकीकरणाच्या अनेक संधी हिरावून घेतल्या जाणार, म्हणजे घेतल्या जाणार. त्यामुळं शालेय जीवनामध्ये इंग्रजीवर भर दिलाच पाहिजे, निश्चित दिला पाहिजे. आणि इंग्रजी शिकायचं म्हणून मराठी भाषेला कमी समजू नका. मराठी ही सुद्धा खूप प्रभावी भाषा आहे. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक, मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठीवर अन्याय करू नका. मराठी भाषेवर अन्याय केला तर तुम्हाला तो खूप महागात पडेल. मुलगा MA शिकतो आणि 10 ओळी मराठी लिहायला लागला की त्यात 100 चुका करतो. त्या MAच्या डिग्रीची किंमत काय? पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या बाबतीत शालेय शिक्षणातच मराठीची तयारी इतकी व्यवस्थित होते की मी खात्रीनं सांगतो की माझी शुद्ध लेखनात शक्यतो चूक होणार नाही. ही काळजी मी आजही घेतो. माझ्या नोट्समध्ये पहा, चूक सापडणार नाही. चुका होणार हे स्वाभाविक आहे, पण चुका टाळणं हे प्रत्येकाच्या हातात आहे आणि प्रत्येक जण त्या टाळू शकतो. चुका होणं स्वाभाविक आहे,
पण चुकांची पुनरावृत्ती ही स्वाभाविक नाही, ही चूकच आहे. खूप मोठी चूक आहे, जी भरून न काढता येणारी चूक आहे. चुकांची पुनरावृत्ती टाळलीच पाहिजे. लक्षात घ्या, चुका दुरुस्त करत करत आपणाला पुढे जायचं असतं. या स्पर्धेच्या स्वरूपात वावरत असताना जसं मी मग एक सांगितलं, झटपट यशाच्या मागं धावणारी एक पिढी निर्माण होते, तसं एक दुर्दैवी बाब आणखी जाणवायला लागली की विद्यार्थी अवांतर वाचन करीत नाहीत. ही सुद्धा चूक आहे. फक्त अभ्यास, पुस्तकी अभ्यास तो आवश्यकच आहे. कुणी काहीही म्हणतो, आवश्यकच आहे. पुस्तकांचा अभ्यास, शालेय अभ्यासक्रम, तिथून दूर जाऊ नका. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, मध्ये कधी वेळ मिळतो, त्यावेळी वाचन हे तुम्ही केलंच पाहिजे. कारण अवांतर वाचन नसेल, साहित्य वाचलेलं नसेल, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजत नाहीत. आज जे आपण इथं समाज पाहतो, आपणाला रोज जी लोक भेटतात, त्याच्यावरून आपण जगाविषयीची जी मतं बनवतो, ही मतं तात्कालिक असतात, तेवढ्या स्वरूपाची असतात. तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता, तुम्ही जेव्हा वेगळी परिस्थिती समजून घेता, तेव्हा तुमच्या त्या मतांना एक आधार निर्माण होतो, तुमची दृष्टी व्यापक होते. वाचन हे केलंच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या विचारांमध्ये व्यापकता येणार नाही. आज बेरोजगारीचा प्रश्न बोलला जातो की काय करायचं शिकून, बेरोजगार. 10 ओळी शुद्ध न लिहिता येणारं MA ची डिग्री तुम्ही मिळवणार असाल तर तुम्हाला समाजात बेकार राहण्याशिवाय पर्यायच नाही. पण भाषा विषयामध्ये, गणित, विज्ञान ह्या विषयामध्ये तुमची गुणवत्ता असेल, तुमची एक स्वतःची पर्सनॅलिटी असेल, तर तुम्हाला अनेक संधी उपलब्ध आहेत. माझी एक इच्छा अशी होती की विद्यार्थ्यांची दृष्टी व्यापक व्हावी. या दृष्टीनं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर मी गेलो होतो. ऑस्ट्रेलियाचे भारतातले कॉन्सुलेट जनरल डॉन केर्न्स हे एक माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी एकदा बोलावलं, असं सहज गप्पा मारत चर्चेतून त्यांनी मला हा एक मुद्दा सांगितला की स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम हा झाला पाहिजे. प्रगत देश आणि आपण याच्यात काय फरक आहे, हा फरक विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत कळला म्हणजे मग त्यांना आपण ही संधी मिळवू शकतो, आपण इथपर्यंत पोहोचू शकतो असं वाटायला लागतं. त्यामुळं लवकरच महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया या देशात नेणं, आपण जे इंग्रजी इथं शिकतो आहोत त्या इंग्रजीला थोडासा एक इंटरनॅशनल बेस तयार होणं, या पद्धतीचं वातावरण चाटे क्लासेसचे विद्यार्थी आणि ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट यांच्यात व्हावा असा प्रयत्न सुरू आहे. त्या पद्धतीचे शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले आहेतच आणि लवकरच विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मी ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. आत्ता मी शब्दामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यात काय फरक आहे हा सांगण्यात उपयोग नाही. तुम्ही तो अनुभवला पाहिजे की आपणाला ही संधी आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याची क्षमता या शिक्षण पद्धतीत निश्चित आहे. फक्त विद्यार्थ्यांनी या शिक्षण पद्धतीचा लाभ घेतला पाहिजे. जे आळसी असतात, ज्यांना काहीच करायचं नाही, त्यांना सगळ्याच गोष्टी चुकीच्या दिसतात. पण ज्यांना जीवनात स्वप्न आहेत, ज्यांना जीवनात ध्येय आहेत, अशा माणसाला फक्त जीवनातली स्वप्न आणि ध्येयच दिसतात आणि त्या ध्येयाच्या वाटेवरच ते चालायला लागतात. त्यांना इतर गोष्टी चुकीच्या दिसत नाही. त्याच्यामुळे एखादा माणूस जेव्हा कुणाबद्दल वाईट बोलतो त्यावेळी तुम्ही पटकन माणूस लक्षात ठेवायचं की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा हा माणूसच मुळात वाईट आहे.
मी कुणाबद्दल कधी वाईट बोललो नाही, आयुष्यात बोलणार नाही, कारण मला तो वेळच नाही. ज्याच्याजवळ भरपूर वेळ आहे, ज्याला काहीच काम नाही, ज्याला कसलंच स्वप्न नाही, कसलंच ध्येय नाही, त्या माणसांनी माझ्याबद्दल काय वाईट बोलायचं ते बोलून घ्यावं. मला त्यांच्याबद्दल तक्रारही नाही. ही क्षमता आहे, या शिक्षण पद्धतीत क्षमता आहे. फक्त प्रश्न येतो प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं. आता ही प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायचं कुणी? सुरेश भटांची एक खूप सुंदर कविता आहे. आजचा दिवस म्हणत असतो कालचा दिवस बरा होता, कालचा दिवस रडत म्हणतो माझा अंदाज खरा होता. दिवसामागून दिवस जातात, महिन्या मागून महिने जातात, वाट पाहत राहणाऱ्यांना उरली सुरली वर्ष खातात. आयुष्याच्या दुःख गाठी सुटू म्हणता सुटत नाहीत, ऊर फुटून गेला तरी शब्द काही. सामान्य माणसाचं दुःख हे असतं की त्याला आपल्याला काय दुःख आहे हे शब्दात कधीच सांगता येत नाही. सामान्य माणसाच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी महाकवी ज्ञानेश्वर हा महाकवी, संत तुकाराम हे महाकवी, जगद्गुरु आहेत. जगाला ज्ञान साध्या सोप्या शब्दात सांगावं तर संत तुकारामांनी. आज विज्ञानांच्या विद्यार्थ्यांना हे संत वगैरे काढले की जरा वाईट वाटतं, पण मी सांगतो सायन्सच्या जसं जसं तुम्ही खोलात जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की हे संत तर त्याच्या अगोदर तिथं पोहोचलेले आहेत. आणि महाराष्ट्राचं भाग्य की या मातीत संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांसारखी महान माणसं झाली की ज्यांनी या मातीत मानवता, माणुसकी पेरली. अगदी साध्या शब्दात तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य. साध्य आणि असाध्य यातला काय फरक आहे? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आज जी गोष्ट आपण मिळवू शकत नाही असं वाटते, ती गोष्ट मिळवणं, ह्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी येतात. एक सायास, सायास म्हणजे प्रयत्न, आणि अभ्यास. दोनच गोष्टी. प्रयत्न पाहिजेत, अभ्यास पाहिजे, मग तुम्हाला कुणी यशापासून रोखू शकत नाही. असाध्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. माझा प्रश्न होता की विद्यार्थी आणि पालकांना, विद्यार्थ्यांना तू शालेय शिक्षणात, महाविद्यालयीन शिक्षणात आणि पदवी शिक्षणात मन लावून व्यवस्थित अभ्यास करून स्वतःचं भवितव्य उज्ज्वल बनवलं पाहिजे, ही विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायची कुणी आणि कशी? पालक हे अलीकडं त्यांच्या व्यवसायाने, कारण प्रत्येकाला स्वतःचे इतके व्याप आणि इतक्या विवंचना पाठीमागे लागलेले असतात की मुलांसाठी द्यायला वेळच नाही. आणि एक साधारण शाळा महाविद्यालयातले शिक्षक, प्राध्यापक तिथल्या वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे इतके परेशान आहेत की तिथल्या विद्यार्थ्याशी वैयक्तिक संपर्क साधण्यात त्यांना वेळच नाही. मग ही प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायचं कोणी? मग आमच्यासारखी एखादी संस्था पुढे येते आणि एक मिशन ठरवते, एक ध्येय ठरवते की ज्या ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात, महाविद्यालयीन शिक्षणात अडचणी आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम चाटे कोचिंग क्लासेस करेल.
18 वर्षापासून जे विद्यार्थी माझ्याकडे आले त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी पहिला धडा हाच शिकवलेला आहे की कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि नाहीच. जीवनात यशस्वी व्हायचे तर कठोर परिश्रम केलेच पाहिजे आणि ह्या कठोर परिश्रमाला एक दिशा असली पाहिजे. अभ्यास सोपा नसतो. अभ्यासाला बसलं की कंटाळा येतो, पण एकदा अभ्यासाची सवय लागली की अभ्यास हे ओझं वाटत नाही. आणि त्यामुळं आमच्या कार्यपद्धतीमध्ये आम्ही अभ्यासाचं एक नियोजन ठरवलं की अभ्यासक्रम या कालावधीत पूर्ण झाला पाहिजे. रविवारी या स्वरूपाच्या परीक्षांचं आयोजन झालं पाहिजे. त्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेचं मूल्यमापन वेळेवर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका दुरुस्त करायला मदत केली पाहिजे. अभ्यासक्रम वेळेवर संपवून बोर्ड पॅटर्न प्रमाणे त्या वर्षी 5 सराव परीक्षांचं नियोजन केलं गेलं पाहिजे. कारण सराव होतो तशा चुका कमी होतात. आज चाटे क्लासेसच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाखेमध्ये जा, रविवारच्या चाचण्या झाल्या नाहीत या स्वरूपाची तक्रार कुठेही मिळणार नाही. आणि नुसत्या चाचणी परीक्षा होतात असं नाही, तर चाचणी परीक्षेला जे मुलं अनुपस्थित राहतात त्या मुलांच्या घरी सुद्धा पालकांशी आम्ही संपर्क साधतोच. ज्या मुलांना चाचणी परीक्षांमध्ये कमी गुण मिळतात त्या विद्यार्थ्यांना वेगळं बसवून त्यांची तयारी करून घेतली जातेच. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातंच. ही आत्मीयता, ही कळकळ तुम्हाला चाटे क्लासेसच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाखेत बघायला मिळेल. प्रामाणिकपणे आम्ही हे करतोय. त्या विद्यार्थ्याला पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे की तू जर विद्यार्थी दशेतला वेळ वाया घालवलास तर तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये तुला खूप त्रास होईल. तू जर आज या संधीचं सोनं केलंस तर निश्चित यशस्वी होशील. बरं, एका चाचणीत कमी मार्क मिळाले तर दुसऱ्या चाचणीत ही चूक दुरुस्त करून काढता येते. खूप वेळ नाही लागत. आणि सातत्यानं मी जे विद्यार्थ्यांना सांगतो कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. गुणवंत विद्यार्थ्यांचं पालकत्व हा माझा थोडासा चिंतनाचा विषय. विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत आणि ढ अशी काही वर्गवारी होते या गोष्टीवर शिक्षण तज्ञ किंवा शिक्षण क्षेत्राचा विद्यार्थी म्हणून माझा अजिबात विश्वास नाही. कुठलाही विद्यार्थी ढ नसतो ही माझी प्रामाणिक श्रद्धा आहे. कुठलाच विद्यार्थी ढ नसतो. एक 5,000 वर्षापूर्वीच्या काळात मी तुम्हाला घेऊन जातो. 5,000 वर्षापूर्वी या देशात शिक्षण पद्धती काय असावी, कशी असेल याची एक कल्पना तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणू शकता. की ऋषीमुनींचा आश्रम आहे, तिथे विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि ऋषीमुनी संस्कृतच्या माध्यमातून त्या मुलांना ज्ञानदान करतायत, त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत, त्यांना कामं देत आहेत. अशाच एका आश्रमामध्ये एक विद्यार्थी होता. हा विद्यार्थी संस्कृत भाषेला खूप म्हणजे खूपच घाबरायचा. त्याला ते शब्द लक्षात राहायचे नाहीत, शब्द लक्षात राहिले नाहीत, अर्थ लक्षात राहायचे नाहीत. आणि त्यामुळं त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता यायची नाही. आणि ते मुनिवर्य ज्या वेळी काही प्रश्न विचारायचे प्रत्येक वेळी हा काहीतरी चुकीची उत्तरं द्यायचा. मग साधारणतः एखाद्या विद्यार्थ्यावर जसे सध्या शिक्षक संतापतात
त्या पद्धतीनं मुनिवर्य त्या विद्यार्थ्यावर भडकले. तू एक नंबरचा गाढव आहे, ढ आहे. त्याच्या पुढे जाऊन ते मुनिवर्य त्याला म्हटले की अरे तू या पृथ्वीवरचा भार आहेस, ह्या पृथ्वीला तुझा काहीही उपयोग नाही, कधीतरी हा भार कमी हो, एवढीच मी ईश्वराला इच्छा करतो. आता मुनिवर्यांनी बुद्धिमत्तेचं इतकं जबरदस्त सर्टिफिकेट दिल्यानंतर साधारणतः कुठलाही विद्यार्थी जे करतो तसंच याही मुलांनी विचार केला की आता काय समजतच नाही आपल्याला, आपण सरळ जावं आणि एखाद्या विहिरीत उडी घेऊन जीव द्यावा. बिचारा हा विद्यार्थी निघाला, एका विहिरीजवळ पोहोचला आणि आता ठरवलं की या विहिरीमध्ये उडी घेऊ आणि जीव देऊ. पण त्याच्या दुर्दैवानं त्या विहिरीवर काही बायकांची वर्दळ सुरू होती. विहिरीत पाणी खूप होतं, विहीर गावाच्या थोडी जवळ होती, त्याच्यामुळं काही बायका येऊन त्या विहिरीत घागर बुडवायचे आणि ती घागर एका दगडावर ठेवायच्या, नंतर डोक्यावर चुंबळ ठेवून ती घागर डोक्यावर घेऊन त्या बायका निघून जायच्या. आता त्यांनी विचार केला थोड्या वेळात बंद होईल, थोड्या वेळात बंद होईल या बायकांचं येणं, आणि मग आपण उडी घेऊन जीव देऊ. पण हा पाहतच राहिला की बायका येत आहेत, प्रत्येक बाईची तीच क्रिया, विहिरीत गागड बुडवणार, भरणार, उचलणार, त्या दगडावर ठेवणार, चुंबळ करणार, डोक्यावर ठेवणार, घागर उचलणार, डोक्यावर ठेवणार, निघून जाणार. आता ह्या क्रियेचं अवलोकन करत असताना खूप वेळेनंतर त्या विद्यार्थ्याचं लक्ष त्या दगडाकडे गेलं की ज्या दगडावर बायका घागरी भरलेल्या घागरी ठेवत होत्या आणि उचलून घेऊन जात होत्या. पाहिलं थोड्या वेळाने की अरे हा दगड किती गुळगुळीत झाला, हा दगड काय सामान्य राहिलेला नाही, इतर दगडांसारखा हा दगड नाही, ह्या दगडाला एक विशिष्ट गुळगुळीतपणा आलेला आहे. मग जर फक्त घागर ठेवण्याच्या एका क्रियेमुळं आणि त्याच्या वारंवार रिपिटेशनमुळं जर दगडावर काही परिणाम होत असेल तर माझ्यात सुद्धा निश्चित परिणाम होऊ शकतो. तो विद्यार्थी आश्रमात परत आला आणि संस्कृत विषय, भाषा लक्षात कशी राहावी, त्या दगडासारखी कशी गुळगुळीत व्हावी, याच्यावर त्या विद्यार्थ्याने खूप चिंतन केलं आणि फक्त संस्कृत भाषा शिकला नाही, संस्कृत भाषेचा पंडित झाला नाही, तर या माणसानं संस्कृत भाषेचं व्याकरण तयार केलं आणि जे व्याकरण गेल्या 5000 वर्षांमध्ये कधीही बदललेलं नाही. ह्या संस्कृत भाषेचा हा महान व्याकरणकार म्हणजे पाणिनी, की 5000 वर्षांमध्ये भाषा विषयामध्ये केलेलं कर्तृत्व आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा कुणीही विसरू शकत नाही. ते विद्यार्थी एका मुनिवर्यांना ढ वाटला होता, गाढ वाटला होता. तुम्हाला एखादा मुलगा ढ वाटत असेल, गाढ वाटत असेल तर मी सांगतो ते तुम्ही आहात. आणि तुम्ही ज्याला हे म्हणता आहात त्याच्यात एक पाणिनी दडलेला आहे. संधी आहे की त्या पाणिनीच्या मनावर कुणीतरी येऊन हे ठामपणे सांगितलं पाहिजे की जगात कुठलाही विद्यार्थी ढ नसतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असते, गरज असते त्या गुणवत्तेला धार देण्याची. मी असं मानत नाही की पहिला आलेला मुलगा खूप बुद्धिमान आहे
आणि थोडं कमी गुण मिळालेला विद्यार्थी हा कमी बुद्धिमान आहे. प्रत्येक आईला आपला मुलगा, प्रत्येक बापाला आपला मुलगा आणि त्याची बुद्धिमत्ता, त्याचं भवितव्य हे दिसलंच पाहिजे. तुम्ही कितीही बिझी असा, तुम्ही कितीही व्यापात मग्न असा, तुमच्या कितीही वैयक्तिक कटकटी असोत, पण आपल्या मुलांसाठी तुम्ही वेळ दिलाच पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलंच पाहिजे आणि त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये जी काही एक बौद्धिक क्षमता, बौद्धिक ताकद आहे ती वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाची एक आर्थिक क्षमता असते, प्रत्येक माणसाची एक शारीरिक क्षमता असते, तसं प्रत्येक माणसाची एक बौद्धिक क्षमता असते. जर शारीरिक क्षमता बदलू शकते, आर्थिक क्षमता बदलू शकते, तर बौद्धिक क्षमता सुद्धा बदलू शकते. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं की विनाशकारी घटना क्षणार्धात घडतात आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो. तर तुमच्या मुलाची बौद्धिक क्षमता अशी क्षणार्धात बदलणार नाही. त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्याच्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. आणि आपल्या देशाने एक समतेचं अधिष्ठान स्वीकारलेलं आहे की आपणाला या देशामध्ये सामाजिक समता यावी, आर्थिक क्षमता यावी, असं आपल्या घटनेत अभिप्रेत आहे. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की या देशामध्ये बौद्धिक समता सुद्धा यावी. अज्ञानात पडलेल्या माणसांनी ज्ञानाच्या कक्षेत येऊन आपला स्वतःचा विकास करावा. नेहमी प्रगत देशांचं कौतुक, चीनचं खूप कौतुक होतं, इतर देशांचं खूप कौतुक होतं. आपण विकसनशील देश आहोत किंवा मागासलेले आहोत असं वारंवार आपण ऐकतो. मी खूप वेळा हा विचार करतो की असं का होतं. खास करून जपान आणि भारताची मी तुलना करतो की जपानपेक्षा भारत हा किती मोठा देश आहे. अगदी महाराष्ट्रच घ्या, हा महाराष्ट्र एक राज्य जपानच्या बरोबरीच. आणि महाराष्ट्रात काय नाही जे जपानमध्ये. जपानमध्ये तर उलट बेटांचा देश आहे, जिथं भूकंपाची कायम भीती असते. पक्की घरं आपल्यासारखी जपानमध्ये बांधता येत नाही. आणि हा जपान उद्योग धंद्यामध्ये इतका पुढं कसा जातो, जगाची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न कसा करतो. आणि जेव्हा ह्या विषयाचं आपण चिंतन करत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अज्ञान आणि आळस शब्द बदलतो, शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि काम करण्याची प्रवृत्ती, फक्त आणि फक्त या दोन गोष्टीमुळेच आपण मागासलेलो आहोत. या देशाची राजकीय सूत्र कुणाच्या हातात येतात या गोष्टीवर या देशाचा विकास कधीच अवलंबून नाही. या देशात शिक्षण कसं आणि किती लोकांना दिलं जातं ह्या एकाच गोष्टीवर देशाचा विकास ठरणार आहे. आणि देश हा संदर्भ तुम्हाला खूप मोठा वाटत असेल तर तुमच्या घरासाठी मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरात तिथं तुम्हाला बदल हवा असेल तर तो बदल सुद्धा फक्त आणि फक्त शिक्षणानंच होऊ शकतो. तुमचा मुलगा गुणवंत असेल, तुमच्या मुलाचं करिअर असेल, त्याला एक पर्सनॅलिटी असेल, त्याच्याजवळ नॉलेज असेल, तर त्याला बेरोजगार म्हणून फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. तो कितीही मोठा होऊ शकतो. स्काय इज द लिमिट असे एक विद्यार्थी बोलला. पण हे आकाश मोजायचं कसं. ह्या आकाशाची परिभाषा करायची कशी. जीवनात यश मिळवायचे म्हणजे नेमकं काय करायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याला ठरवता आलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा संघर्ष करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. तुमच्या क्षमतेबद्दल, तुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल
आणि महाराष्ट्रातल्या शैक्षणिक पद्धतीबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. तुमचं भवितव्य घडवण्याची ताकद या शिक्षण पद्धतीत आहे आणि जगात जितकं मोठं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तितकं मोठं करण्याची ताकद सुद्धा या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. फक्त तुम्ही आळस झटकून कामाला लागलं पाहिजे, तुम्ही नक्की यश मिळवू शकाल. 10वीच्या परीक्षेचा पॅटर्न ठरलेला असतो, अभ्यासक्रम ठरलेला असतो, परीक्षेचं स्वरूप ठरलेलं असतं, पेपर तपासण्याची पद्धत ठरलेली असते. फक्त गरज असते 1 वर्षाच्या अभ्यासाच्या नियोजनाची. ते नियोजन व्यवस्थित केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे व्यवस्थित अभ्यास झाला तर 10वी बोर्ड परीक्षेत 9वी पर्यंत 40-50% गुण असणारा विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता यादीच्या टप्प्यात पोहोचू शकतो. आणि हे चाटे क्लासेसने इतक्या वेळा सिद्ध केलेले आहे की गेल्या 3 वर्षामध्ये एकट्या मुंबईत ज्यांच्या टक्केवारीत प्रचंड वाढ झाली अशा 8,000 विद्यार्थ्यांची यादी माझ्या मुंबई विभागीय कार्यालयात तयार आहे. 8,000 विद्यार्थ्यांची यादी. पण 10वीत यश मिळवायचं असेल तर जरा 8वी पासून अभ्यासाला लागलेलं बरं. कारण तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा प्रकार होतो. 10वीत एका वर्षात एक माफक यश मिळू शकतं, पण तुम्हाला त्या यशाचा कळस गाठायचा असेल तर 8वी पासून साठी क्लासेसमध्ये या. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्यासारखं आणखी खूप काही आहे, पण काही ठिकाणी थांबणं श्रेयस्कर असतं. पुन्हा कधीतरी अशाच एका कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना भेटण्याची, बोलण्याची, मनातलं चिंतन सांगण्याची मनापासून इच्छा आहे. जाता जाता एकच सांगेन की सूर्य फार अंधारला यार हो, सूर्य फार अंधारला यार हो, या नवा सूर्य अनुचला यार हो. सूर्य फार अंधारला यार हो, या नवा सूर्य अनुचला यार हो. चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. लोक आता रस्त्यावरी यावया लागले, दूर नाही आता फैसला यार हो. नमस्कार.